आणि साताऱ्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। साताऱ्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळालाय। मृत्यूनंतरही मृत शरीराची हेळसांड झाल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। वाई तालुक्यातल्या सोनगिरवाडी इथल्या 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनानं दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवताच मृतदेह ताब्यात दिले आणि याच ठिकाणी मोठी चूक घडली आहे। कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली। इतकंच नाही तर एका कुटुंबानं चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील केले आणि चिता पेटवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खरं तरी गंभीर आहे। काय सांगाल, काय नेमका घटना घडली आणि काय? मुळात सातारा सिव्हिल हॉस्पिटल जे आहे सर्वसामान्य रुग्णालय, इथं जे सिव्हिल सर्जन आहेत युवराज करपे, डॉक्टर युवराज करपे यांच्याबद्दल सातारकरांमध्ये आता कुठल्याही प्रकारचं प्रेम, आस्था आणि आदर राहिलेला नाही। कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या मानखटाव असेल, पाटण असेल किंवा फलटण आणि ग्रामीण भागातला आलेल्या रुग्णावरती उपचारही व्यवस्थित होत नाहीत। आणि आज तर दुसऱ्यांदा घटना अशी घडते की मृत्यू म्हणजे PM झाल्यानंतर त्या डेड बॉडीची अदलाबदल घडते। पहिल्यांदा घटना घडली त्यावेळेस आपण म्हणून नजर चुकीने घडली, पण दुसऱ्यांदा ही तशीच घटना घडते। बॉडी अगदी त्या कुटुंबानं त्याला चेहरा दाखवला नाही PM झाल्यानंतर त्या दोन्ही कुटुंबांना, आणि बेजबाबदार पद्धतीनं वरिष्ठ अधिकारी आणि तिथले PM करणारे कर्मचारी आणि पोलीस पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीनं वागतात की कुटुंबावरती अशा पद्धतीने एक प्रेशर क्रिएट करतात की तुमची चूक आहे, आणि मग अशा